सन 1988 अवघ्या देशात तुफान गाजलेली रामानंद सागर यांची रामायण ही मालिका नुकतीच संपली होती। आता उत्तर रामायण येणार का अशी उत्सुकता आणि चर्चा लोकांमध्ये सुरू होती। अशातच गिरगावातील झावबावाडीतल्या लक्ष्मीबाई चाळीत त्याच रामायणातील लवणासूर राक्षसाची भूमिका करणारे अभिनेते विलासराज एका परिचिताकडे गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते। त्या चाळीतल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमासाठी नाटकाची तालीम सुरू होती। त्या लहान मुलांच्या तालमीतील एका मुलाकडे त्यांचं विशेष लक्ष गेलं आणि इथून सुरू झाला मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेल्या एका सुपरस्टारचा प्रवास। आणि तो सुपरस्टार म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका आणि सुप्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी। त्या तालमीत त्या बालकलाकाराचा अभिनय पाहून विलासराज थेट त्याच्या घरी पोहोचले। आता 1988चा काळ, गिरगावातलं एक मराठी मध्यमवर्गीय जोशी कुटुंब। त्यांच्या घरी लोकप्रिय रामायण मालिकेतील कलाकार आला आहे हे समजल्यावर जोशींच्या घराबाहेर अवघी चाळ जमा झाली। विलासराज स्वप्नील जोशींच्या वडिलांना म्हणजेच मोहन जोशी यांना भेटले। त्यांनी स्वप्नील जोशीचं कौतुक केलं आणि त्याचा फोटोही मागून घेतला। विलासराज आपल्या घरी आले म्हणून सगळे त्याच आनंदात होते आणि अचानक एके दिवशी त्यांच्या चाळीतला एकमेव फोन वाजला। त्या काळात सर्वांकडे टेलिफोन नसायचे। चाळीत एखाद्याच घरात फोन असायचा आणि त्याच फोनवर चाळीतल्या सर्वांचे फोन यायचे। तर तो फोन सागर आर्ट्स मधून आला होता। त्यांना मोहन जोशींशी बोलायचं होतं। ज्या बाईंकडे हा फोन आला होता त्यांनी अधिक चौकशी केली तेव्हा त्यांना समजलं की रामायण मालिकेचे निर्माते सागर आर्ट्स मधून हा फोन आलेला आहे। त्यांनी लगबगीने मोहन जोशींच्या घरी जाऊन त्यांना हा निरोप दिला। स्वप्नीलच्या वडिलांना नीटसं कळलं नाही। त्यांना कुणीतरी आपली फोनवर चेष्टा करत असेल असं वाटलं। त्यांनी मी घरी नाहीये असं कळवण्यास सांगितलं। त्यानंतर सलग पुढचे 6 दिवस सागर आर्ट्स मधून फोन आले। स्वप्नीलच्या वडिलांनी ते फारसं मनावर घेतलं नाही व ते फोन टाळत राहिले। 7व्या दिवशी मात्र पुन्हा एकदा फोन आला। यावेळेस स्वतः मोती सागर यांनीच फोन केला होता। ते जरासे चिडलेही होते। मोती सागर यांचं नाव रामायण मालिकेच्या ऋणनिर्देशात येत असल्याने ते सर्वांना सुपरिचित होतं। खुद्द मोती सागर यांनीच फोन केलाय हे समजल्यावर स्वप्नीलचे बाबा फोनवर गेले। फोन उचलल्यावर मोती सागर जरासे रागावले। पुढे त्या दोघांचं काय संभाषण झालं, ते का रागावले होते आणि स्वप्नील जोशीची रामानंद सागर यांच्याशी पहिली भेट कशी झाली हे जाणून घेऊया दुसऱ्या भागात। तोपर्यंत अवांतरला जरूर सबस्क्राईब करा।